नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. विषय अगदी संवेदनशील आहे, महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकासाठी आहे. मग तो कुठल्याही जातीचा असो आणि कुठल्या खास करून हिंदू धर्माचा असो आणि कुठल्याही जातीचा असो, त्या प्रत्येकाने ही व्हिडिओ पाहणं फार महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या दाराची कडी कधी वाजेल ना तुम्हाला समजणार नाही, इतका अत्यंत महत्त्वाचा आणि खरोखर प्रत्येकाला विचार करायला लावणारा असा सगळा मुद्दा, हा प्रश्न आणि हा विषय आहे. आणि तो विषय प्रत्येक नागरिकानं थोडासा अभ्यास करून पाहिला पाहिजे. दिसेल ती जमीन आमचीच असं काहीतरी या वक्फ बोर्डाचं काम चालू झालं आहे. म्हणजे तिच्याला उठायचं सकाळी, रोज आपलं सकाळी उठलं की लगेच ही जमीन आमची, ती जमीन आमची, हा बंगला आमचा, तो हे आमचा. आता तर त्यांनी संसदेवर दावा ठोकला आहे. ते कोण मौलाना बदरुद्दीन कोण अजमल आहेत, त्यांनी संसदेवर दावा ठोकला आहे, ही संसदेची जमीन सगळी आमची आहे, आमच्या जमिनीवर संसद बांधली. हेच मौलाना म्हणतात की जेवढ्या ही 9 लाख एकरची जी काही सगळी संपत्ती किंवा जी सगळी जमीन आहे सरकारची, ती जमीन सगळी आमचीच आहे, वक्फ बोर्डाची सगळी दावा ठोकतात. या देशावर यांनी दावा ठोकला आहे की ही आमचं मुस्लिम राष्ट्राची जमीन आहे. हे वक्फ बोर्ड काढलं कुणी, आलं कुठून, कधी काढलं? पंडित जवाहरलाल नेहरूंनी या वक्फ बोर्डाची स्थापना करायला लावली, केली. आणि त्यांना पुढं जो काही मनमानी कारभार या पुढच्या काँग्रेसच्या लोकांनी करायला दिला ना, घ्या जा, ती यायला तुम्हाला सुटका देतो, घ्या जमिनी कोणाच्या, घ्या गरिबाच्या, घ्या गोरगरिबाच्या, सांगा तुम्ही हक्क, तुमचेच कोर्ट, तुमचीच लोक, तुमचेच न्यायाधीश आणि तुमचेच सगळे नियम लावायचे आणि घ्यायच्या नुसत्या घशात घेत जायचं. आणि आज इतकी भयंकर परिस्थिती आहे ना, देशामध्ये सर्वात जास्त जमीन असणारी 3ऱ्या नंबरची, भारत सरकारनंतर 2ऱ्या-3ऱ्या नंबरची वक्फ बोर्ड ही संस्था. अरे काय करत चालले आपल्यासारख्या लोकांना समजेना देखील. 1500 वर्ष, 1600 वर्ष जुन्या मंदिरांवरती, गावांवरती, शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरती जाऊन हक्क सांगतायत आणि त्या सगळ्या जमिनी घशात देखील घालून घेत आहेत. ही धक्कादायक गोष्ट आहे, धक्कादायक. म्हणजे तुम्ही कुठं ना कुठंतरी पाहिलं असेल तुमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये, शहरांमध्ये कुठं ना कुठंतरी वक्फ बोर्डाच्या जमिनीचा कुठं ना कुठंतरी बोर्ड तुम्ही पाहिला असेल की वक्फ बोर्डाच्या अखत्यारीतली जमीन आहे, इथं कोणालाही काही करता येणार नाही. कुठलं वक्फ बोर्ड? हे 50 वर्षापूर्वी आलेलं वक्फ बोर्ड 1500 वर्ष जुन्या सगळ्या गोष्टींवरती हक्क सांगते आणि त्यांचेच नियम, त्यांच्याच सगळ्या गोष्टी करून सगळं लुबाडून घेते. म्हणून तुम्हाला म्हटलं, तुमच्या दारावर कधी कटकट वाजेल ना तुम्हाला समजणार नाही. एखादी चिटोरी लावली जाईल की ही वक्फ बोर्डाचं घर आहे आणि त्या वक्फ बोर्डाच्या जमिनीवरती तुम्ही घर बांधले, चला चालू पडा. काही करू शकत नाही तुम्ही कितीही हातपाय मारले तरी तुम्ही काही करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण हीच वस्तुस्थिती आहे, कारण त्यांचेच नियम, त्यांचंच सगळं आहे. इथं कुठलंही सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि कुठलेही पोलीस आणि काहीही कोणाची घेणं देणं त्यांना नाही. ते कुठेही येऊन काहीही दावा करू शकतात, ठोकू शकतात आणि त्याला तुम्ही काहीही करू शकत नाही. सत्य परिस्थिती आहे. याच काँग्रेस सरकारनं, ही जी मागची काँग्रेस सरकार होऊन गेली ना, या संसदेच्या आजूबाजूचे जे काही आपल्या दिल्लीतल्या महत्त्वाच्या काही जागा आहेत ना, यांच्या घशात घातलेत वक्फ बोर्डाच्या, फुकटात दिलेत, फुकटात ती जायला आपल्या सरकारच्या जागा देऊन टाकल्या त्या काँग्रेसी लोकांनी. या काँग्रेसी लोकांनीच या वक्फ बोर्डाला पेव फुटलं आणि आतून हे सगळं देश पोकरायला ही सगळी लोकं आणून बसवलेत. ज्याचा आपल्या मराठवाड्यात दलित, आपले आदिवासी, जी गरीब आपली सगळी लोकं आहेत, या सगळ्या लोकांच्या जमिनी हडपल्या त्यांनी, सगळ्या लोकांच्या जमिनी हडपल्या. ती बिचारी गरीब लोक काय करणार? काय करणार ती लोक? पण याच्यावरती कुठं ना कुठंतरी तोडगा म्हणून नरेंद्र मोदींनी या सगळ्या गोष्टींवरती वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणलं. खरोखर अत्यंत महत्त्वाचं काम केलं. प्रत्येक गोरगरिबाच्या हक्कासाठी लढणारा हा माणूस आहे. हे विधेयक किती येणं महत्त्वाचं आहे तुम्हाला माहीत नाही आहे. आणि हे विधेयक आल्यानंतर हे बाकीचे शरद पवार, हे सगळे उद्धव ठाकरे, हे लोक विरोध करतात, याचा विरोध करतात. हिंदू असून विरोध करतात. या काँग्रेसची सगळी लोक विरोध करतात या सुधारणा विधेयकाचा. कारण यांना माहिती आहे वक्फ बोर्ड म्हणजे आपल्याला थेट मुस्लिमांची मतं, आणि त्यांना जर आपण या गोष्टीला विरोध नाही केला तर आपल्याला ही मतं पडणार नाहीत. पण बाबांनो, जरा मी शरद पवारांना, उद्धव ठाकरे आणि प्रत्येक हिंदू जो कोणी मतदान करत असेल ना, त्याला प्रत्येकाचं माझं सांगणं आहे की वक्फ बोर्ड हे कधीही तुमच्या जमिनीवरती, तुमच्या घरावरती, तुमच्या कोणत्याही गोष्टीवरती, गावावरती, तुमच्या गावातल्या मंदिरावरती कधीही येऊन कायदा आणि त्यांचा हक्क सांगू शकतं. हे तुम्हाला चालेल? हे तुम्हाला चालेल का? मग या असल्या लोकांची कंबरडी मोडायला नकोत, यांना जागा दाखवून द्यायला नकोत. हे शरद पवार, उद्धव ठाकरे लाखो करोडोच्या जमिनी घेऊन बसलेत. अरे तुमचं जमीन बिमीन गेली ना, कोणी येणार नाही, कोणी येणार नाही. हे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक इतकं महत्त्वाचं आहे ना, हे तुम्हाला खरोखर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला समजेल की किती महत्त्वाचं आहे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक. त्याच्यामधले सगळे नियम वाचा, किती महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टी. कुठे ना कुठेतरी त्या गोष्टीच्या समर्थनार्थ मतदान जाऊ द्या तुमचं, हे मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो. वाहत कुठेही जाऊ नका. लक्षात ठेवा, ही सगळी लोक या देशाला इस्लाम राष्ट्र करण्यासाठी झटतायत आणि त्यातलंच हे वक्फ बोर्ड. कारण
इतिहास हा कशावरून केला जातो, तो भूगोलावरून केला जातो. जेवढी जास्त जमीन तुमच्या हातात तेवढं तुमचं सामर्थ्य मोठं. आपला इतिहास त्याला साक्ष आहे बाबांनो. ते इतिहास वाचा आणि ही व्हिडिओ प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचवा. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मतदान आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करणाऱ्यांना गाडा तिच्या आला त्या वक्फ बोर्डाच्या जमिनी तिथल्या तिथं गाडून टाकायचं, त्या मतदानात दाखवून द्यायचं. कारण एक राज्य, एक मोठी ताकदवरती जेव्हा मिळेल ना नरेंद्र मोदी साहेबांना, तेव्हा कुठे ना कुठेतरी अशी विधेयकं आपल्याला ठेचून काढता येतील. आणि अर्धीपेक्षा जास्त जमिनीचे कागद यांच्याजवळ नाहीत. त्याच्यामुळं सरळ सरळ ही जमीन मोकळी होईल आणि ज्या गोरगरिबांची जमीन या लोकांनी हिसकावली, ज्या मंदिरांना यांची गिळंकृत केलं आहे, त्या सगळ्या गोष्टी परत केल्या जातील. उद्या तुमच्या गडकिल्ल्यांवरती देखील हे दावे ठोकणार. हे मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो. ठोकणार. उद्या म्हणणार रायगड देखील वक्फ बोर्डाच्या जमिनी उभा केला आहे. लक्षात ठेवा, ही काय यांची मनसुबे आहेत ना, तुम्हाला कळेल नंतर. कुठे ना कुठेतरी याचा अभ्यास तुम्ही नक्कीच कराल अशी माझी अपेक्षा आहे. आणि तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल आवर्जून कमेंटमध्ये कळवा. आणि जागे राहा, जागृत राहा. अशा लोकांना ठेचा जे या सगळ्या गोष्टीला मला असं वाटतं समर्थन देत आहेत, या सुधारणा विधेयकाचा विरोध करतात, त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय सोडू नका. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे.